नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मानाच्या हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानात अप्रतिम अशी जोडी पाहिली आज. सुंदर आणि सोबत पाहिला द्वादशम हिंद केसरी बकासूर. अप्रतिम अशी जोडी पळून आज सेमीसाठी पात्र ठरले. चला तर मग आपल्या समोर आहेत संतोष शेठ तोडकर, त्यांची मुलाखत चालू करू. पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन असेल. आज आपले नंदी गट पास झाले आहेत. काय वाटतंय आज एकंदरीत? खूप छान आनंद. बरं, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आज? प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पुन्हा एकदा पाहिली. मला वाटते सुंदर आदत असताना एकदा बकासूरसोबत पाहिलेला. आज कशा पद्धतीने स्पीड लागला आणि कसं नियोजन ठरलेलं आज? चांगलं स्पीड लागली. हीच गाडी 2 वर्ष अगोदर पळाली होती. प्रेक्षकांची इच्छा होती की आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. बरं, प्रेक्षकांची ही सुद्धा इच्छा असते तुम्ही सुद्धा मैदानात यावं 3 फेऱ्याच्या, आणि आज तुम्ही पेडगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलेला आहात. काय सांगा? नाही, खूप चांगलं आयोजन आहे. एक नंबर मैदान. बरं, शेठ, प्रत्येक मैदान असेल, कोणतंही मैदान असेल, तुमचं 100% नाव तुमचं मग नंदी राखतात का? तर 100% राखतात. काय वाटतं एकंदरीत? कारण की भरपूर क्रेज झाले तुमच्या नावाचे प्रत्येक वेळेस हे असतं. सर्व महादेवाच्या आशीर्वादाने सर्व सिद्ध झालं. बरं. आणि एक आत्ता जवळपास 11 ते 11:30 वाजलेले आहेत. जवळपास 70 गट कंप्लीट झालेले आहेत. एवढ्या फास्ट मैदान तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे का? आणि या पेडगावकरांच्या आयोजनबद्दल काय सांगाल? नियोजन खूप सुंदर आहे. पेडगावकरांचं नियोजक ते पेडगावकरच रेकॉर्ड ब्रेक करू शकतात. बरं, आणि तुमचा आवडता नंदी बकासूरविषयी काय सांगाल? कारण एक जबरदस्त स्पीड लागला आज गाडी. नाही, बकासूर बी खूप छान पळाला, सुंदर बी चांगला पळाला. बरं, आपले सर्वांचे लाडके समालोचक चंद्रकांत दादा कोकाटे आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल संतोष शेट यांच्याविषयी काय सांगाल? नक्की. संतोष सेठ आमचे एकदम जवळचे मित्र आहेत आणि आज ते आपल्या मातीत आलेत तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज पेडगावच्या मातीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि आज त्यांची भेट झाली. खूप आनंद वाटतो. म्हणजे आमची गेली 1-1.5 वर्षाची मैत्री आहे. आज ते आपल्या मातीत येत आहेत आणि आज त्यांचे दोन्ही नंदी गट पास झालेत. मला अपेक्षा आहे की आज त्यांच्या खांद्यावरती ठाणे महानगरपालिकेचा गुलाल पडला आहे आणि या बैलगाडी क्षेत्रातला मानाचा गुलाल त्यांच्या खांद्यावरती पडावा हीच अपेक्षा आहे. सर्वात जवळून बैलगाडी शर्यत तुम्ही अनुभवत असता समालोचक म्हणून. ही जोडी पळताना पाहून काय जाणवलं वैशिष्ट्य? आणि एक जबरदस्त तुफान स्पीड लागते या जोडी. नक्कीच दोन्ही गाड्या खूप छान पळाल्यात. म्हणजे दोन्ही टॉपचे नंदी आज दोन्ही टॉपच्या पायऱ्यात पळत आहेत. म्हणजे सुंदर आज देव बकासूर सोबत पळतोय. म्हणजे शेटनं आम्ही ठाण्यात बसलो की सोशल मीडियावरती आम्ही यूट्यूब उघडलं की आम्ही बैलगाडी शर्यत पाहायचो आणि शर्यत पाहत असताना बकासूरला पाहून शेटला या खेळाचा नाद लागला आहे आणि आज त्याच नंदीसोबत पळण्याची संधी त्यांना आज मिळाली. सुंदर आज बकासूरच्या गळ्यात पळतोय, गट पास झाला आणि मल्हारचा तर काय विषय हार्ड आहे आणि आज त्यानं प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. फक्त अपेक्षा आहे ती गुलालाची. मल्हार आणि मला वाटते गोटचं सर्जे आज पाहिले जोडी. प्रथमच ही जोडी पळते मला वाटतं मुंबईत पाहिले. मुंबई म्हणजे आज संतोष शेठ तोडकर हे नाव अखंड 14 देशात आहे. मगाशी विनायक शेठ देशमुख म्हटले तो माणूस 125 देश फिरून आला आणि त्यांचं म्हणणं आहे की हा केवळ 25 ते 30 देशामध्ये पाहिला जातो. शेठचं नाव आज प्रचंड जगभर आहे आणि तो माणूस लोकांच्यातला आहे आणि लोकांच्यात राहणारा माणूस लोकांपर्यंत पोहोचतो. तेच महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादानं आज घडून आलंय. आता तुम्ही म्हटलं की तुमची त्यांची मैत्री आहे, पण समाजसेवक असतील, नगरसेवक असतील आणि या क्षेत्रात सुद्धा आहेत. तर कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? नक्कीच. म्हणजे राजकीय पटलावरती ठाण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे लोकांच्या सेवेतून समाजसेवक हा शब्द त्या माणसाला जोडला गेला. पण तुम्ही ठाणे फिरताय, मुंबई फिरताय, रायगड फिरताय, नगरसेवक हा शब्द लावण्यासाठी किती मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. त्या माणसाच्या पाठीमागं एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. श्रीकांतजी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व भक्कमपणे उभा आहे. तो माणूस ठाणे विटावा परिसरातून ठाणे महानगरपालिकेचा नगरसेवक झाला. समाजसेवक या शब्दासोबत नगरसेवक हा शब्द लागण्यासाठी त्या माणसानं प्रचंड मेहनत घेतली आणि त्यासाठी त्यांनी महाशिवरात्री दिवशी मल्हार खरेदी केला
आणि त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळाला. आता जे सोनहिरा केसरी स्पर्धेचं मैदान झालं त्या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली, म्हणजे मल्हार आणि भवानी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले. एक पेडगावच्या मैदानापूर्वी ते मैदान पण महत्त्वाचं होतं आणि आज पण त्या स्पीडनं गाडी जोडी पाहिली. म्हणजे त्या दिवशी मी ज्या माईकवरती होतो तो माईक लाईव्हला कनेक्ट नव्हता. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं की कडं न पळून एक नंबर करणं एवढं सोपं नाही. अक्षय घोरपडे आणि संतोष शेठ तोडकर यांची एक भक्कम मैत्री आहे आणि त्या मैत्रीतून ती गाडी त्या दिवशी पळाली आणि त्या दिवशी कडनं त्या गाडीने एक नंबर केला. शेठला सुद्धा खूप आनंद झाला. मैदान झाल्यानंतर मी शेठला फोन केला होता अभिनंदनासाठी आणि ते घडून आलं. खूप छान गाडी पळाली त्या दिवशी पण. बरं. आणि शेठजींनी मला वाटते आदत वासरू पण एक खरेदी केले, ते पण जबरदस्त पळते. आणि त्या दिवशी एक कराडची इथलं मैदान झालेलं, मी बाईट घेतलेली त्याची, अप्रतिम पळते. एक आदत वासरू, नाव काय येते? संयम. काय सांगाल, म्हणजे सर्वच धावणीची जे वासरं आहेत, नंदी आहेत, ते अप्रतिम पळत आहेत, एक सातत्यानं पळत आहेत. त्याचं पाठीमागं कष्ट पण आहेत, परिश्रम, त्याविषयी काय सांगा? त्याबद्दल सर्वांचे कष्ट आहेत, परिश्रम आहे. अनिकेत बिडकर असतील, बबलू भैया असतील, आमच्या आत्ता असतील नागावचे, सर्वांची मेहनत आहे, सर्वांचे कष्ट आहेत. त्या कष्टात आज त्यांना फळ देते. बरं. आज काय मनामध्ये चाललंय? आता गटपास झालं, एक पायरी पूर्ण, एक टप्पा पूर्ण केलाय, अजून 2 टप्पे राहिलेत. काय मनामध्ये चाललंय? महादेवाच्या आशीर्वादाने आज सर्व इच्छा पूर्ण होते. बरं. तुमची काय वैयक्तिक इच्छा काय आहे आज? आमची इच्छा एक नंबर करावी. 1 नंबर करा. अरे शेठ, नंदी तुम्ही आता म्हणजे घेताय, पण पारखून कसं घेताय? कारण तुम्हाला कसं कळतं, म्हणजे कोण सहकार्य करते या गोष्टींसाठी? आप्पा असतात, देवीदास महाराज असतात, बिडकर, अनिकेत बिडकर, हे सगळे बघतात व्हिडिओ, त्याच्यापासून. आणि विशेष म्हणजे आता बिनजोडला आपले नंदी पळतात आणि 3 फेऱ्यात कुठलं चांगलं वाटतं, म्हणजे आवडतं कोणतं नक्की काय? बिनजोड पण आमच्या मुंबईचा खेळ आहे, सातगडा बी आमच्या घरातलाच खेळ आहे. हां. सगळे खेळ घरातले खेळ. आणि ह्या क्षेत्रात तुम्हाला नात कधी लागलं असं काय? हे 4-5 वर्षापासून झालं. कोणत्या नंदीपासून, म्हणजे तुमचा पहिला नंदी कोणता होता? बकासूर. त्या नंदीपासून या तुम्हाला नंदीपासून. आपल्या धावणीचा पहिला नंदी कोणता होता? शिव. शिव. आणि त्यानंतर मग हे सर्व आणि तुम्ही बकासूरचं नाव घेतलं, एक काय आवडलं की बाबा एक संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे आपला बकासूर, आणि तुम्ही जसं म्हटलात तेव्हापासून पण नाद लागला तुम्हाला बैलगाडी शर्यत? बकासूर असा एक नंदी आहे का त्याचा इतिहास कोणच करू शकत, इतिहास तोडू शकत. बकासूरचा नंदीचा इतिहास कोण करू शकत. शेठजी, तुम्ही रोज बाकी राजकीय कामं वगैरे असतात, पण ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीत मैदानावरती येतात त्यावेळेस काय एक वेगळं वातावरण जाणवतं आणि सर्व नंदींचे आशीर्वाद तुम्हाला लाभता येतच, परंतु काय एक पॉझिटिव्ह एनर्जी काय जाणवते तुम्हाला मैदानात आल्यानंतर? महादेवाच्या आशीर्वादामुळे हे सगळं पेडगावची नगरी बघून हे सगळं चांगलं वाटतं. बरं. सहकार्य तुमचे. नमस्कार दादा, काय सांगाल आता तुम्ही इथं येऊन अनुभवताय हा क्षेत्र, म्हणजे हे अनुभवत आहे, काय वाटतं? जोडीविषयी काय सांगाल आज, कशी पाहिजे? संतोष शेठ तोडकर यांची माझी ओळख, आम्ही ठाण्यातलीच सहकारी हां. आणि मी पोलीस क्षेत्रात काम करत असतो. पोलीसमध्ये मी असं भरपूर मालक बघितले. मी स्वतः माझे पण 3 नंदी आहेत. हां. तर पहिल्यांदा असं मी बघितलं की मी कालपासून संतोष शेठ सोबत आहे. पहिले म्हणजे एखादा माणूस डायरेक्ट मैदानावर पण येऊ शकतो, पण काल ते मैदानावर न जाता काल त्यांनी पहिले नंदींचा खाऊ म्हणजे खाद्य घेतलं, नंदींची हालत बघितली, सगळं नियोजन बघितलं, जे सांभाळतात, जे त्यांचं पालनपोषण करतात, त्यांची विचारपूस केली, त्यांच्या घरात राहिले. म्हणजे नगरसेवक तर हा माणूस आहेच, पण त्यांचं समाजसेवेचं जे काम आहे ते प्रत्येक कार्यातून मला उमटत राहतं की हा माणूस काय असेल, व्यक्तिमत्व माणसाचं कसं असू शकतं, तर असं असू शकतं. आणि आज मला असं स्वतःला वाटत असतं की पोलीस कार्यात काम करत असताना आम्हाला समाजातली लोकं कळतात, तर ह्या लोकांमधून कळतं की माणूस किती चांगला असू शकतो, किती वाईट असू शकतो. तर आज आम्हाला यांच्यासोबत फिरताना मैदानातून येताना एक अभिमान वाटत होता की आपल्यासोबत कोण आहे. आपल्यासोबत संतोष शेठ तोडकर आहे, आणि संतोष शेटकर तोडकरच्या मागे कोण आहे, तर त्यांचा एक नंदी आहे. आणि नंदीचा आशीर्वाद किती मोठा आहे हे आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कळतोय. आज जे तुम्ही घराघरात पोहोचवत आहे तुमचं सुद्धा आभार आहे, कारण की तुमच्यामुळे आम्ही बघतोय की यूट्यूबला सगळे जे मोठे झाले, आणि आज बकासूरचं बघून क्षेत्रात पदार्पण केलं, आणि आज त्यांच्यासोबतच आज त्यांचा नंदी पडतो. म्हणजे काय आयुष्यात काय अचिव्हमेंट असते तर ही असते की नीतिमत्ता तुमची साफ असेल
तर आपल्याला काय डिझर्व करतो तर हे सगळं डिझर्व करतो. आणि चांगलं मन साफ असेल तर आपल्याला असे चांगले मित्र मिळतात, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व मिळत असं ह्या नंदीमुळे हे सगळे मिळतात. संतोष शेठ, तुमची संपूर्ण टीम परिश्रम करत असते आणि संपूर्ण टीम आहे. आपण विषय काय सांगाल, काय म्हणजे एक कशा पद्धतीनं म्हणजे संपूर्ण टीमचा वाट आहे, परंतु या की आपण पुढे आपण काय म्हणजे एक कशा पद्धतीनं नियोजन असते, परिश्रम कसं असतं? आप्पा पडद्यामागचा हिरो आहे. दादासारखा बैलगाडी पालकच मी आजपासून बघितला. आपण जे आपल्या मुलांना घालत नाही ना ते आत्ता बैलांना घालतो. आता नंदी कंटिन्यू तुझ्याकडे असतात, म्हणजे काय वाटतं एकंदरीत, म्हणजे आता शेटचं तुझं कसं काय असतं? म्हणजे नियोजन करायचं म्हटलं एका मैदानाचं. शेट आम्ही दोघं पण करतो. ते मी त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही नियोजन करत नाही. बरं, हे नियोजन आत्ता आजच कळालं का यापूर्वी काय आलेलं, कसं काय काय किती दिवसापूर्वी कळलंय ही जोडी पाळणार आहे? एक 15 दिवसापूर्वी झालेला आहे. बरं बरं. नक्कीच शेट जास्त काही वेळ घेत नाही. तुमची जी म्हणजे स्वप्न आहे ते नक्कीच आज तुमची जोडी पूर्ण करेल. ही तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.